मुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरा शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 20 ते 25 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. आणि यासाठी आहे तो श्वास सोडून घेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. आपापल्या क्षमतेने 20 ते 25 आवर्तन कपालभातीची. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेल्या श्वासाची जाणीव. हातांची ध्यान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडून उच्चार. काही क्षण शांत. प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. स्वागत आहे आपलं. आपण केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. तर आजपासून आपला 8 दिवसाचा जो राहिलेला वर्ग होता तो आजपासून आपण कंप्लीट करणार आहोत, म्हणजे मंडे टू फ्रायडे. तर गेल्या आपण महिन्यामध्ये जी काही आसनं केली ते तुम्हाला सगळ्यांना आठवत आहेत का, असं मी गृहीत धरते की आठवत असतील. त्यातून पण एखादं नाही आठवलं तर आपण त्याची प्रॅक्टिस तर आता करणार आहोतच. तर आपल्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपलं असं होतं की आपल्याला वेगवेगळ्या सिस्टीम्स वरती आसनं करायची होती. तर आजपासून आपण ती सुरुवात करतोय. आज आपला विषय असेल म्हणजे आपला पाठीचा कणा आणि आपली कंबर यांना जोडणारा, म्हणजे आपली मान आणि आपली कंबर यांना जोडणारा आपल्या पाठीचा कणा. तर तो अधिक फ्लेक्झिबल कसा राहू शकतो किंवा तो अधिक कार्यक्षम कसा राहू शकतो
याला आधारित आपली आजची साधना असणार आहे. तर बऱ्याचदा असं होतं की म्हणजे जर आपला संपूर्ण शरीराचा जो डोलारा आहे तो आपल्या पाठीच्या कण्यावर अवलंबून असतो. तो जर व्यवस्थित असेल तर आपल्याला संपूर्ण शरीर व्यवस्थित म्हणजे आपलं जो म्हणजे आपण जसं उभं राहतो किंवा चालताना आपल्याला हा पाठकणा खूप जास्त मदत करत असतो. तर तो व्यवस्थित असेल तर आपलं पूर्ण शरीर हे व्यवस्थित असतं. तर आता आपण सुरुवात करूया. उठून उभे राहायचं आहे. स्टँडिंग पासून आपण सुरुवात करतोय. दंड स्थितीमध्ये विश्रांती घ्यायची आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन एका हाताने दुसऱ्या हाताचा मनगट पकडायचा आहे. मान मागे सैल सोडायची आहे. तो श्वास सोडायचा आहे. एक सहज श्वास भरून घ्यायचा. तोही श्वास सोडायचा. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ असतील. दोन्ही हात आता आपल्या कमरेवर ठेवायचे. पाठ सरळ असेल. मान मध्यभागी आहे. आणि आता फक्त आपल्या मानेच्या भागामध्ये हालचाल असेल. आपल्याला सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आहे. पाठीचा कणा आपला सरळ आहे. फक्त मानेमध्ये हालचाल असेल. आणि आता मान आपल्याला सावकाश उजवीकडे पाठीमागे डावीकडे मध्यभागी गोलाकार फिरून घ्यायचे. हाताचा सपोर्ट आपण कमरेवर दिलाय. मान उजवीकडे पाठीमागे डावीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड. मान उजवीकडे पाठीमागे डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. सावकाश मान डावीकडे पाठीमागे उजवीकडे मध्यभागी डावीकडे पाठीमागे उजवीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड. मान डावीकडे पाठीमागे उजवीकडे मध्यभागी. मान सरळ करायची आहे. दोन्ही हात खाली. दोन्ही पाय तसेच जोडलेले ठेवायचे आहेत. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. आणि आता डावा हात आपल्या उजव्या खांद्यावर असेल समोरून. आणि उजवा हात मागून डाव्या कमरेवर आणि उजव्या दिशेला मागे वळून डाव्या पायाची टाच बघायची आहे. जाणीव आपल्या कमरेच्या भागाकडे आणि पाठीच्या मणक्याकडे. तिकडे आलेला फिरून त्याकडे लक्ष. पुन्हा मध्यभागी. दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि आता उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर. डावा हात मागून उजव्या कमरेवर. डाव्या दिशेला मागे वळून उजव्या पायाची टाच बघूया. ही टाच बघताना दोन्ही पाय मात्र आपले गोलीदात सरळ असतील. ते कुठेही आपल्याला फोल्ड करायचे नाही. सावकाश मध्यभागी. आणि आता हीच कृती आपण थोडीशी डायनॅमिक म्हणजे थोडीशी जलद करणार आहोत. सुरुवात करूया. एकदा उजवीकडे एक, डावीकडे दोन. थोडेसे हात स्विंग करा आपल्या हवेसोबत. उजवीकडे 3, डावीकडे 4, उजवीकडे 5, डावीकडे 6, उजवीकडे 7, डावीकडे 8, उजवीकडे 9, डावीकडे 10. मध्यभागी येऊन थांबायचं आहे. थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैल सोडून घ्या. विश्रांती करूया. ताडासन. त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. संपूर्ण पाठीच्या कण्याला उभ्या कक्षेमध्ये खेच. आपल्याला जे हात शरीराच्या जवळ आहे ते हळूहळू डोक्याच्या दिशेने वर घेऊया. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. बरोबर. छान. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचलायच्या आहेत. नजर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आपल्या पाठीच्या कण्याला संपूर्ण शरीराला उभ्या कक्षेमध्ये खेच मिळालेला आहे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. श्वास घेतोय सोडतोय. छान बॅलन्स. बरोबर. छान. सावकाश टाचा जमिनीवर येऊ दे. हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे सिलिंगकडे. पुन्हा एकदा आपल्याला मिळालेला खेच, पाठीच्या कण्याला आलेला खेच त्याकडे लक्ष. आणि पुन्हा एकदा टाचा जमिनीपासून वर उचलायचे आहेत. तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत. त्यामुळे आपल्याला अपेक्षित असा जो खेच आहे तो मिळतोय. आणि समोर बघायचं एका बिंदूकडे नजर स्थिर. 1, 2, 3, 4, 5. उलट चाल. सावकाश टाचा जमिनीवर. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आणि आता पाठीच्या कण्याला आपण हलकासा बेंड देणार आहोत. एकदा उजवीकडे एकदा डावीकडे. फक्त कमरेमधून आपल्याला झुकायचं आहे. पाठीच्या कण्यामधून आपल्याला झुकायचं आहे. दोन्ही पाय मात्र गुडघ्यातनं सरळ. आणि आता सुरुवात करूया.
दोन्ही हात पेनच्या दिशेने ताणायचे आहेत आणि आता एकदा उजवीकडे वळायचंय, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. बरोबर. फक्त कमरेमध्ये हालचाल. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. अजून एक राऊंड. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. छान. पायांमधलं अंतर कमी करायचंय. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत. हाताची पकड सोडून द्यायची आहे. दोन्ही हात एकमेकांच्या समोर असतील आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत 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 सावकाश दोन्ही हात खाली येतील आणि विश्रांती. मागे सैल सर सोडूया. विश्रांती. लक्ष श्वासात. श्वास घेतोय, सोडतोय. करणार आहोत स्टँडिंग मध्ये, म्हणजे उभं राहून आपल्याला आज अर्ध पवन मुक्तासन करायचं. तर त्यासाठी भिंतीचा आधार घ्यायचा, भिंतीला टेकून उभं राहायचंय. दोन्ही पाय जोडले, हात जमिनीच्या दिशेने सैल सर सोडा. खांदे रिलॅक्स. आणि आता सावकाश आपल्याला उजवा जो पाय आहे तो वरती उचलून घ्यायचा आहे. उजवा पाय वर उचलायचा आहे. पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सर सोडा. बरोबर. उजव्या पायाला आपल्या हातांचा वेळ खाली, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं. समोरून फोल्ड करा. तुमचं पाऊल हा आता बरोबर आणि एका हाताने दुसऱ्या हाताला बरोबर कोपर पकडायचा आहे. नजर समोर. डावा पाय आपला गुडघ्यातनं सरळ असेल. आणि आता आपली पुन्हा एकदा जाणीव जी आहे ही आपली मान, कंबर आणि त्यांना जोडणारा पाठकणा याच्याकडे असेल. ज्यांना पाठीची दुखणी आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी एवढीच कृती करा. बाकीच्यांनी आपली हनुवटी किंवा कपाळ किंवा नाक उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. हनुवटी, कपाळ किंवा नाक उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. आणि आता इथे थांबूया थोडा वेळ. 1 2 3 4 5. बरोबर. उलट चाल. सावकाश मान सरळ वर. हाताचं पकड सोडून द्या. उजवा पाय खाली आणि थोडा वेळ विश्रांती. डाव्या पायाला आलेला भार, पाठीच्या कण्यावरती असलेला ताण त्याकडे लक्ष. ही स्थिती आता विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडून घेऊया. हात शरीराच्या जवळ आणि आता डावा पाय फोल्ड करायचा आहे समोरून. पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सर सोडा. डाव्या पायाला आपल्या हातांजवळ ठेवा. उजवा पाय गुडघ्यात सरळ असेल. डाव्या बाजूला आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. आणि आता आपली हनुवटी किंवा नाक डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. हनुवटी, नाक किंवा कपाळ. आणि थांबायचंय. 1 2 3 4 5. उलट चाल. सावकाश मान सरळ. हाताचा वेळ सोडून देऊया. डावा पाय खाली. पुन्हा एकदा विश्रांती. करणार आहोत त्रिकोण आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. बरोबर. हात खांद्यातून सरळ. हाताचे तळवे जमिनीला समांतर असतात. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करूया. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुका. आणि आता उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे घेऊन जाऊया. उजव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. डाव्या हाताची 5ही बोटं जोडलेली. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. आणि आता इथे श्वास प्रश्वास आपला नैसर्गिक चालू ठेवायचा आहे. आणि आता पुन्हा एकदा जाणीव आपल्या पाठीच्या मणक्याकडे, कमरेच्या भागाकडे घेऊन जायची आहे. तिथे आलेला पीळ, ताण आणि दाब याचा अनुभव आणि जोड श्वासाची. 1 2 3 4 5. उलट चाल. सावकाश
उजवा हात आणि डावा हात खांद्यातून सरळ होईल मध्यभागी. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हायचंय, बरोबर. थोडा वेळ हात खाली. आता हीच कृती विरुद्ध बाजूला. पायांमधलं अंतर तसंच ठेवायचं आहे. आणि आता दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकूया. आणि आता डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे. डाव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न. उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर. उजव्या हाताची पाचही बोटं जुळलेली असतील. नजर आपली हाताच्या पंजाकडे. आणि आता विरुद्ध बाजूने आलेला पाठीच्या कण्याला पीळ, ताण, दाब याकडे लक्ष. जोर श्वासाची. 1 2 3 4 5. उलट चाल करताना पुन्हा एकदा डावा हात खांद्यातून सरळ होईल. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर कमी करूया. विश्रांती. पुन्हा एकदा जाणीव आपली मानेपासून कमरेपर्यंत घेऊन जाऊया. आणि आपल्या 33 मणक्यांचा पाठ करा. तिथे तुम्हाला काही वेगळेपणा जाणवतोय का, हे आपलं आपण तपासूया. सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार हे प्रत्येक सिस्टीम वरती आपल्याला उपयोगी पडणार आहे, त्यामुळे रोज सूर्यनमस्कार आपल्याला घालायचे. आणि त्यासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहूया. मॅटच्या पुढे उभं राहायचं. दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात जमिनीच्या दिशेने सैल सर सोडायचे. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आणि आता दोन्ही हात जोडून घेऊया. डोळे अंगात मिटलेले. बंद डोळ्यांसमोर सूर्यदेवतेला मनापासून वंदन करूया. आणि गायत्री मंत्राचा पठण एकत्रित करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. एक नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, बरोबर. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 चतुरंग दंडासन, डावा पाय मागे. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन. नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांवर, बरोबर. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून एक करायचं आपल्याला. ओम आदित्याय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 उजवा पाय मागे चतुरंग दंडासन. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. मुखदोटी श्वासाची गती वाढली असती तर नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडायचा. सावकाश बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश.
दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून घेतलं, विश्रांती. करणार आहोत वक्रासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल डाव्या गुडघ्याच्या जवळ असेल, बरोबर. डावा हात मागे उजव्या सीटच्या जवळ 2 ते 3 इंच लांब. आणि आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. डाव्या हाताने उजव्या पायाचा घोटा पकडायचा प्रयत्न करा. हा, बरोबर, छान. थोडस पुढे व्हा, म्हणजे जरासं मला मागे वाटतंय, थोडस कमरेतनं जरासं पुढे व्हा. हा हा हा, म्हणजे तुम्हाला हाताची पकड जी आहे ना ती व्यवस्थित घेता येईल, बरोबर. आणि आता उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. आणि आता बघा पाठीच्या कण्याला कसा पीळ आलेला आहे. आपल्या कंठस्थ ग्रंथींवरती सुद्धा तुम्हाला हलकासा प्रेशर वाटतो. आणि नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. 1 2 3 4 5. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी, हाताचा मणका सोडून द्यायचा आहे आणि उजवा पाय सरळ करायचा. थोडा वेळ विश्रांती. हा, तृप्ती ताई 1 मिनिट. 1 मिनिट. हा, जरा मी अनम्यूट करते तुम्हाला. बोला बोला तुम्ही आता. मॅडम माझा क्लास नाही होणार आहे, सासरे वारले तर. ओके, मग तुम्हाला आता जमणार नाहीये का करायला? हो, म्हणजे 12 तारखेपर्यंत मी गावालाच आहे. ओके, तुम्हाला रेकॉर्डिंग तर मिळेल. तुम्ही मॉर्निंग बॅचला होतात ना? हा, मॉर्निंग बॅचला होतात की याच बॅचला होतात? नाही, ह्याच बॅचला होती. ओके ओके, अच्छा. तर तुम्हाला या सगळ्याचे रेकॉर्डिंग्स मिळतील. म्हणजे आज 8 दिवस जो काही वर्ग आपला होईल ना, आत्ताच्या रेकॉर्डिंग्स आणि गेल्या महिन्याचे रेकॉर्डिंग्स असे दोन्ही. ठीक आहे ना. हा. हीच कृती आपल्याला विरुद्ध बाजूने करायची. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय आपण फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या गुडघ्याच्या जवळ असेल, बरोबर. डावा हात मागे डाव्या सीटच्या जवळ. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि डाव्या पायाचा घोटा पकडायचा प्रयत्न करा, बरोबर, छान, बरोबर आहे. आणि आता डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आणि आता कमरेला विरुद्ध बाजूने दुसऱ्या बाजूने आलेला ताण, पीळ त्याकडे लक्ष. डोळे बंद, श्वास चालू. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. उलट चाल करताना डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी येईल, हाताचा वेळ सोडून द्यायचा. डावा पाय सरळ करूया आणि थोड्या वेळ विश्रांती. आपण आता बैठक स्थितीमध्ये पाठीच्या कण्याला ट्विस्ट दिला होता, पिळ दिला होता, बरोबर. आता थोडासा एक फॉरवर्ड बेंड आपण देणार आहोत, पश्चिमोत्तानासन. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची, दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आता ज्यांना पाठीची दुखणी असतील, सर्वायकलचा त्रास असेल, तर त्यांनी पुढे झुकणारी आसनं करणं टाळायचं आहे, ठीक आहे. आता दोन्ही हात आता आपल्या मांडीवर ठेवायचे आहेत, हाताची 5ही बोटं जोडलेली, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत आपल्याला दोन्ही हात पायाला घासत घासत आधी लोअर बॅक मधून पुढे झुका. दोन्ही हातांनी आपलं पाऊल पकडायचा प्रयत्न करा, उजवं पाऊल आणि डावं पाऊल, बरोबर. लोअर बॅक मधून पुढे झुकायचंय आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडून द्या.
आणि आता बघा पाठीचा कणा अगदी खालच्या म्हणजे लोअर बॅक पासून ते आपल्या मानेपर्यंत आलेला ताण त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. 1 2 3 4 5. उलटता सावकाश तिथल्या तिथेच सरळ. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. पाठीच्या कण्यावरती असलेला ताण आणि त्याचबरोबर पोटावर असलेला दाब त्याकडे लक्ष. आणि आता विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत. एक एक पाय फोल्ड करूया, उजवा पाय आणि मग डावा पाय. आणि विधिवत वज्रासन करून घेऊया. उजवा पाय, डावा पाय. हातांची ज्ञान मुद्रा. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. डोळे अलगद मिटून घेऊया. थोडासा सीटचा भाग वर उचला आणि पुन्हा आपल्या पायावर ठेवा, म्हणजे टाचांच्या मध्ये सीटचा भाग येईल. बरोबर, छान. डोळे अलगद मिटून घेतलेत. बंद डोळ्यांनी वज्रासनाची स्थिती तपासून पाहूया. गुडघे समोरून जुळलेले आहेत. सीटचा भाग टाचांच्या मध्ये आहे. पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. पाठकणा नैसर्गिक सरळ. खांदे रिलॅक्स. चेहरा शांत. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावर. करूया एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास सोडून घेऊया. आणि हा श्वास सोडत उच्चार. करणार आहोत मार्जरासन. पाठीच्या मणक्यासाठी अतिशय उपयुक्त. आणि त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर असेल. हाताच्या अंतराने आपण हे अंतर घेऊया. उजवा हात फोल्ड करायचा. उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याजवळ असेल आणि उजव्या हाताची बोट डाव्या गुडघ्याजवळ. डावा गुडघा आपल्याला ऍडजस्ट करायचा आहे. आणि त्यानंतर दोन्ही हातांची कोपरं आपल्या दोन्ही गुडघ्यांच्या जवळ ठेवायचे. हाताचे तळवे जमिनीवरती असतील. हाताची पाचही बोट जुळलेली आहेत. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. बरोबर. आणि आता खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करा. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. बरोबर. आणि करूया मार्जरासन भाग 1. आहे तो श्वास सोडायचा. एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि तो श्वास सोडत सोडत आपली मान सिलिंगच्या दिशेला जाईल. नजर आपली सिलिंग. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि पाठीच्या कण्याला आलेला अंतर्वक्राकार त्याची जाणीव. जोड श्वासाची. पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या आणि ते थांबूया. 1 2 3 4 5. उलट हात. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. बरोबर. हीच स्थिती विरुद्ध बाजूने. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आता आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. मार्जरासन भाग 2. आणि आता बघा पाठीच्या कण्याला कमानीसारखा आकार प्राप्त होतोय. म्हणजे तिथे आता ताण आलेला आहे. मगाशी तिथे दाब होता त्या पाठीच्या कण्यावर आता ताण आलेला आहे. हनुवटी गळ्याकडे लॉक करून घ्यायची आहे. आणि आता इथे आवर्तन दीर्घ श्वसनाचं आहे. तो श्वास सोडूया. खोलवर आणि दीर्घ श्वास भरून घेऊया. पाठीचा कणा अजून सिलिंगच्या दिशेने ताणला जाईल.
संथ गतीने श्वास सोडूया. उलट करताना एक श्वास सोडून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. दोन्ही पाय मागून जोडून द्यायचे, एकमेकांच्या जवळ घेऊन घ्यायचे. सीटचा भाग पुन्हा आपल्या टाचांवरती येईल. डोळे बंद आणि संपूर्ण मार्जनासन स्थितीचा मागोवा. त्याच्यामुळे आलेला संपूर्ण झालेला बदल आपल्या पाठीच्या कण्यावरती त्याकडे लक्ष द्या. सावकाश एकेका पायाने वज्रासन सोडून घेऊया. डावा पाय सरळ करायचा आहे, मग उजवा पाय. अगदी सावकाश आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घेऊ. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर आहे. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपले हात सिलिंगच्या दिशेने, हाताचे तळवे सिलिंग करून. डोळे एकदाच मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासात. श्वास घेतोय, सोडतोय. दोन्ही पाय जोडून घेऊया. हात शरीराच्या जवळ असतील. दोन्ही पाय आपल्याला फोल्ड करायचे आहेत. दोन्ही पावलं जमिनीवरती. दोन्ही पायांमध्ये आणि पावलांमध्ये, गुडघ्यांमध्ये अंतर असेल. हात शरीराच्या जवळ आहे. हाताची पाठही बोटं जोडलेली आहे. आणि आपल्याला आता हे हाताचे तळवे आपल्या कमरेच्या खाली घ्यायचे. उजव्या हाताचा तळवा उजव्या कमरेच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या कमरेच्या खाली. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. ज्यांना पाठीची कमरेची दुखणी आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त. आणि आता सुरुवात करूया. आपल्याला श्वास घेत आपली कंबर आपल्या हातांवरती प्रेस करायची आहे, दाबायची आहे आणि श्वास सोडत रिलॅक्स करायची. सुरुवात करूया. श्वास घेत आपली कंबर आपल्या हातांवर प्रेस करूया, दाबूया हाताच्या तळव्यांवर आणि श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेशर आणूया आपल्या हाताच्या तळव्यांवर कमरेने. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेशर. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेशर. श्वास सोडत रिलॅक्स. एक लास्ट राऊंड. श्वास घेत आपल्या कमरेने हाताच्या तळव्यांवर प्रेशर देऊया आणि श्वास सोडत रिलॅक्स. हातांचा जी आधार आहे कमरेच्या खाली तो सोडून देऊया. दोन्ही पाय जोडून घ्या. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा चिटकलेला आहे. टाचा आपल्या सीटच्या जवळ हाताच्या आधाराने ओढून घ्या. दोन्ही पायांच्या टाचा सीटच्या जवळ. करणार आहोत उत्तान वक्रासन. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आहेत आणि या हाताच्या पकडीवर आता आपलं डोकं ठेवायचंय. जसं आपण उशी घेतो डोक्याखाली त्याप्रमाणे. खांदे रिलॅक्स, हाताची कोपरं रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. करूया उत्तान वक्रासन. आहे तो श्वास सोडूया. एक खोलवर दीर्घ श्वास सोडून घेऊया आणि हा श्वास सोडत आपले जोडलेले पाय उजव्या दिशेला आणि मान डावीकडे. श्वास सोडत आपले पाय उजव्या दिशेला, पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा असेल आणि मान डावीकडे. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. डोळे बंद. देहधारणा, प्राणधारणा. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून दिलेलं आहे. जोड श्वासाची. देहधारणेमध्ये आपले लक्ष जे आहे ते पाठीच्या कण्याकडे घेऊन जाऊया. डावी बाजू पूर्णपणे स्ट्रेच झालेली आहे आणि पाठीच्या कण्याला आलेला पीळ त्याकडे लक्ष. कंठस्थ ग्रंथींवरती सुद्धा तुम्हाला हलकासा प्रेशर असेल त्याची जाणीव. प्राणधारणा, जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. मनातल्या मनात आपल्याला
80 ते 70 अंक उलट्या क्रमाने मोजायचे आहेत. मनातल्या मनात सुरुवात करा. उलट चाल करताना डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी, दोन्ही पाय मध्यभागी. टाचा सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा एकदा हाताच्या आधाराने जवळ ओढून घ्या. पुन्हा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून पकड डोक्याच्या मागे. एक श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत जोडलेले पाय आपले डावीकडे जातील आणि मान उजव्या बाजूला. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. पावलावर पाऊल आहे, गुडघ्यावर गुडघा आहे. आणि आता उजवी बाजू आपली ताणली गेलेली आहे. त्या बाजूला आलेला पाठीच्या कड्याला पीळ, ताण, दाब याची जाणीव. जोड श्वासाची. आणि आता 60 ते 50 अंक उलट्या क्रमाने मनातल्या मनात मोजूया. उलट चाल करताना डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी, पाय मध्यभागी. पाय तसेच ठेवायचे आहेत. हाताची पकड जी आहे ती सोडून द्या आणि दोन्हीही हातांनी आता आपल्या पायाला विळखा घालायचा. रोलिंग करायचंय. दोन्ही पाय थोडेसे वर उचलून घ्या आणि आपल्या हातांचा विळखा दोन्ही पायांना. बरोबर बरोबर. आणि आता आपल्याला एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे सावकाश वळायचं. एकदा उजव्या कुशीला वळूया, कपाळ जमिनीवर मध्यभागी, आणि मग डाव्या कुशीला वळायचंय, कपाळ जमिनी. पाठीच्या मणक्याला हलकासा मसाज. मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचंय. आणि आता आपल्याला एकदा उठून बसायचंय, उठून उभं राहायचंय. उभं राहायचंय म्हणजे फक्त आपल्या टाचा वरती उचलायच्या आहेत वरती आल्यानंतर, आणि पुन्हा आपल्याला जमिनीवर पडायचंय. सुरुवात करूया. एकदा उठायचंय, टाचावर उचलायच्या आणि पुन्हा जमिनीवर यायचं. रोलिंग करतोय आपण. हा बरोबर बरोबर, छान. 1 2 3 4 5 6. बरोबर, छान छान. 6 वेळा झालं की थांबा. 6 म्हणजे आपण 3 वेळा हे राऊंड करतोय. एकदा उठतोय आणि एकदा पुन्हा पाठीवर पडतोय. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ करा. गुडघ्यातून सरळ हवेमध्ये आणि मग नियंत्रित जमिनीवर. हा छान. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. एकदा सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर करून विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका गालावर करून विश्रांती. आहे तो श्वास सोडून देतोय. दोन्ही पाय जोडून घेऊया. करणार आहोत धनुरासन. पाठीच्या मणक्यासाठी अतिशय उपयुक्त. ज्यांना सर्वायकल आणि लंबर स्पॉन्डिलोसिस असेल त्यांनी धनुरासन करणं टाळायचं आहे. दोन्ही पाय आता फोल्ड करूया. आधी पूर्वस्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर आहे. आणि आता दोन्ही पाय फोल्ड करा. उजव्या हाताने उजव्या पायाचा घोटा पकडा, डाव्या हाताने डाव्या पायाचा घोटा पकडा. दोन्ही पाय जे आहेत हे मांडीमधून आधी वर उचला, स्प्रेड करा आणि मग आपलं कपाळ जमिनीपासून वर उचला. बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आणि आता बघा पुन्हा एकदा पाठीच्या मणक्याला आलेला कमानीसारखा आकार, धनुष्यासारखा आकार याकडे लक्ष.
जोड श्वासाची, श्वास घेतोय सोडतोय. छान. उलट चाल करताना आधी कपाळ जमिनीवर येईल, हाताची पकड सोडून द्या, दोन्ही पाय सरळ करा, एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. धनुरासन मध्ये आपल्या पोटाच्या स्नायूंवरती सुद्धा प्रेशर येतो, म्हणून तो रिलीज करण्यासाठी पाठीच्या कणावर पाठीवर पडून विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल, हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. नाकाने श्वास घेऊया, तोंडाने श्वास सोडूया. सावकाश एका कुशीला वळून आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये येऊया, अगदी सावकाश. एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये येऊ. पद्मासन अर्ध पद्मासन घालायचं आहे. करणार आहोत ब्रह्ममुद्रा. पद्मासन अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. पाठीच्या कण्यातून सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये, नजर समोर, हाताची कोपरं शरीराच्या जवळ असते, डोळे अलगद मिटलेले. आहे तो श्वास सोडूया, एक सहज श्वास भरून घेऊया, तोही श्वास सोडूया. डोळे उघडायचे. करणार आहोत ब्रह्ममुद्रा. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. एक श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडत आपली मान आता उजव्या दिशेला जाईल. उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. हनुवटी उजव्या खांद्याला समान. हालचाल फक्त मानेच्या भागामध्ये असेल. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद करूया. कंठस्थ ग्रंथींवरती आलेला डाव्या बाजूने ताण, उजव्या बाजूने असलेला दाब याकडे लक्ष. श्वास प्रश्वास चालू. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत आता आपली मान डाव्या दिशेला जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत पाहूया. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर, डोळे अलगद मिटलेले. जोड श्वासाची. कंठस्थ ग्रंथींवर डाव्या बाजूने असलेला दाब, उजव्या बाजूने असलेला ताण याची जाणीव. उलट चाल. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत सोडत सावकाश मान मध्यभागी. पुन्हा एक श्वास भरून घेऊया आणि आता आपली मान हळूहळू सिलिंगच्या दिशेला घेऊन जायचा. चेहरा सिलिंगला समांतर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि दातावर दात लावून घ्या. कंठस्थ ग्रंथींवरती समोरच्या बाजूने आलेला ताण, मागच्या बाजूने असलेला दाब याकडे लक्ष. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आहे, डोळे उघडायचे आहेत. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. आणि आता शेवटचा राऊंड. एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत आता आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. चिन लॉक पोझिशन. फक्त मानेमध्ये हालचाल, पाठीचा कणा कुठेही आपल्याला बेंड करायचा नाहीये. कंठस्थ ग्रंथींवर समोरून असलेला दाब आणि मागच्या बाजूने असलेला ताण याचा अनुभव. जोड श्वासाची. श्वास घेतोय सोडतोय. उलट चाल करताना डोळे उघडायचे,
श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत 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 सावकाश मान सरळ. छान. डोळे बंद, रिलॅक्स. संपूर्ण ब्रह्ममुद्रेचा आपण मनातल्या मनात मागोवा घेऊया. आपण चारही प्रकारे आपली मान वळवली होती, तिथे प्रेशर आलेला होता, ताण होता, दाब होता, या सगळ्याचा अनुभव घेऊया. आणि मनामध्ये आपली अशी भावना असेल की आपला पाठीचा कणा हा खूप चांगला सुधारत आहे, त्याचं आरोग्य अधिक चांगलं होत आहे, आपले मानेचे जे काही विकार असतील ते सगळे दूर होत आहेत. ब्रह्ममुद्रा ही ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. प्राणायामाला सुरुवात करण्याआधी आपण करूया दीर्घ श्वसनाची 3 आवर्तन. दीर्घ श्वसन आज आपण वायू मुद्रेमध्ये करणार आहोत. आपण मला असं वाटतं मागे पण शिकलो होतो ही वायू मुद्रा. दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत. पहिलं जे बोट आहे ते फोल्ड करायचं, त्याचं टोक अंगठ्याच्या मुळाशी घेऊन या आणि मग त्याच्यावर अंगठा ठेवा. बाकीची 3 बोटं जुळलेली असतील आणि ती सरळ असतील. बरोबर. आणि आता हाताचे तळवे सिलिंगकडे जाऊ देत आणि दोन्ही हात गुडघ्यांवरती. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. छान. डोळे अलगद मिटून घेऊया. आपण केलेली आहे वायू मुद्रा. या मुद्रेच्या अभ्यासाने आपल्याला जर वात विकार असतील तर ते कमी होण्यास मदत होते. नकळत आपल्या हातापायांमध्ये जी थरथर येते, पेडगे येतात, जी कंपनं जाणवतात, ही या वायू मुद्रेने आटोक्यात राहतात. वायू म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो वात असतो तो कमी राहण्यास किंवा तो बॅलन्स मध्ये राहण्यामध्ये ही मुद्रा आपल्याला अतिशय उपयुक्त ठरते. ही मुद्रा तुम्ही कधीही कुठेही केव्हाही करू शकता. याला कुठलंही बंधन नाहीयेत किंवा नियम नाहीयेत. दीर्घ श्वसनाची 3 आवर्तन. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि थांबा. 1 2 3 4 5. संथ गतीने श्वास सोडूया. स्लोली, कम्प्लीटली ब्रीथ आउट. थांबा. 1 2 3 4 5. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. थांबा. 1 2 3 4 5. संथ गतीने श्वास सोडा. थांबा. 1 2 3 4 5. शेवटचं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया यथाशक्ती आणि थांबूया. 1 2 3 4 5. संथ गतीने श्वास सोडूया. रिलॅक्स. हाताची वायू मुद्रा सोडून देऊया. दोन्ही हात जुळून घेऊया नमस्कार स्थितीमध्ये. जोडलेले हात आपल्या छातीपाशी. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. मनामध्ये आपल्या प्राणशक्तीला आपण वंदन करतोय. सुरुवात. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन वंदन करूया. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवरती. करूया अनुलोम विलोमची 3 आवर्तन. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली. छान. डोळे अलगद मिटून घ्यायचे. उजवी थोडी सहज बंद करूया. डावीने आहे तो श्वास सोडून द्यायचा आहे. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथरेचक. डावीने पूरक. दुसरा वर्तन. डावी बंद. उजवीने संथरेचक.
उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथरेचक. शेवटचा होता डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथरेचक, उजवीने पूरक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेमध्ये, डोळ्यालगत मिटलेले आहेत. शरीर आणि मन समतोल करणारा अनुलोम विलोम प्राणायाम. दोन्ही नाकाच्या पोकळ्यांमध्ये झालेला बदल त्याचा अनुभव घेऊया. जाणीव आपली ज्ञानमुद्रेकडे. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोक यांचा एकमेकांना झालेला स्पर्श, तिथून जो रक्तप्रवाह चालू आहे ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो, त्याची व्हायब्रेशन्स, त्याची स्पंदन, त्याकडे आपलं मन केंद्रित करूया बंद डोळ्यांनी. मनाने आपण ह्या व्हायब्रेशन्स कडे आपलं चित्त एकाग्र करूया. या प्राणस्पंदनांमधूनच करणार आहोत 3 आवर्तन भ्रामरी प्राणायामाची. आहे तो श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. च्या स्पंदनांचा मागोवा घेत घेत आपण जी बैठक धारण केलेली आहे ती सोडून द्यायची. पद्मासन, अर्ध पद्मासन, आणि सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. शवासनासाठी स्थिती अगदी सावकाश. शवासनाची आदर्श स्थिती दोन्ही पायांमध्ये असेल. 1 ते 1.5 फुटाचं अंतर. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये आपण जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून दिलेला आहे. आज आपण जी काही साधना केली त्या सगळ्या साधनेचा क्रम आठवूया. आज आपला विषय होता आपली मान आणि कंबर यांना जोडणारा पाठीचा कणा. या पाठीच्या कण्याला आपण फॉरवर्ड बेंड, हलकासा बॅकवर्ड बेंड, त्याचबरोबर थोडस उजवीकडे डावीकडे आपण त्याला वळवलेलं होतं, त्याला पीळ दिलेला होता. त्यामुळे तिथे जो काही तुम्हाला बदल जाणवतोय त्याचा मागोवा घेऊया, त्याचा अनुभव घेत आहोत. शवासनाची आदर्श स्थिती आपण धारण केलेली आहे. शवासनाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. उत्तानं शववद् भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं शान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणं असं हे चैतन्यासन, आनंदासन आपण आता करीत आहोत. जाणीवपूर्वक शरीराच्या प्रत्येक अवयवामध्ये शिथिलता आपण आणणार आहोत.
आणि सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. मी माझ्या पायांची दोन्ही पायांची पाचही बोट, तळपाय, टाच, बोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, दोन्ही पायाच्या जांघेचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. जाणीव आपल्या कमरेच्या भागाकडे आणि सीटच्या भागाकडे. माझ्या कमरेतील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू, तिथले सगळे जॉईंट्स मी शिथिल करत आहे. माझ्या सीटचा भाग तोही मी मनाने शिथिल करत आहे. जाणीव दोन्ही हातांकडे. माझ्या दोन्ही हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल होत आहे. जाणीव पाठीच्या कण्याकडे. माझ्या पाठकड्यांमधला सगळ्यात वरचा भाग, मधला भाग आणि अगदी खालचा भाग, या तीनही भागांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ जी आता जमिनीवर अलगदपणे पहुडलेली आहे, तीही मी मनाने शिथिल करतो. जाणीव उदर आणि उरभागाकडे. पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, छोटस हृदय शिथिल होत आहे. जाणीव आपल्या कंठाकडे. गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. जाणीव आपल्या चेहऱ्याकडे. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, संपूर्ण आपल्या जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल झालेले आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहामध्ये शिथिलता आलेली आहे. रिलॅक्स झालेले आहे. जोड आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना माझे सगळे स्नायू प्रसरण पावत आहेत आणि मी श्वास सोडताना ते आकुंचित होत आहे. माझ्या श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध होत आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होतोय. हा श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. या स्पर्शाची मला जाणीव आहे. मी श्वास घेताना ह्या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी मी बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वासासोबत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे आणि प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषधी विरहित आणि व्याधी विरहित आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे. मला माझ्या जीवनामध्ये आनंद, सुख, समाधान, सौख्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे अतिशय उत्तम ठेवायचं आहे. आणि यासाठी मी उचित जो मार्ग निवडलेला आहे योग साधनेचा, तो मी यथाशक्ती करणार आहे. शरीर, स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. आपल्या मनाचं सामर्थ्य वाढवणारं, आपलं मन निर्भय करणारं, संयमित करणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचं मी पठण करते. आपण श्रवण करा. मनामध्ये अतिशय आपल्या सात्विक विचार असतील. ओम त्र्यंबकं यजामहे
सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युर्मोक्षीयमामृता। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युर्मोक्षीयमामृता। मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, आपल्या इष्ट देवतेचं स्मरण करूया आणि पुन्हा एकदा पठण महामृत्युंजय मंत्राचं। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षीयमामृता। ओम शांति शांति शांति। ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे। शवासनाच्या स्थितीतून बाहेर येण्यासाठी पुन्हा जाणीव आपल्या देहाकडे। दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करायची आहे। आपली मान डावीकडे उजवीकडे सावकाश फिरून घ्यायची। अगदी सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया। अगदी सावकाश, डोळे अलगद मिटलेले। शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात। ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। नमन मुद्रा। जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर, श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया। जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर। आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत। राग द्वेष अहंकार ओमच्या चरणी सोडून देतो। श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमर्दन, नेत्र स्पर्श, अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे। हरिओम। धन्यवाद। भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता। हरिओम। शुभरात्री। मीटिंग एंड कर। काही विचारायचं आहे का कोणाला? ठीक आहे, भेटूया मग उद्या संध्याकाळी 5 वाजता। हरिओम।